सर्वात प्रथम ज्यांनी सादरीकरण केलं त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. खूप जबरदस्त सादरीकरण केलं. पण आता जजच जे निर्णय देतील, कारण एक सर्वोत्तम असेल त्याच्यासाठी. आणि ज्यांचा नंबर नाही आला त्यांनी काय खचून जायचं नाही, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. नाही तर असं नाही घरी जाऊन बोलून नाही मग माझाच नंबर होता त्यांनी मला दिला नाही, असं काय करू नका. असं म्हणतात हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतंय. कोणी कसं म्हणालं बरं म्हणावं लागतंय. हे जीवन एक रंगभूमी आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावं लागतंय. अरे पण मी एकटा काय बोलतोय? अरे परश्या उठ कुठं आले ते तर बघ, याचं नाव परश्या आहे, त्याला आवाज द्या. अरे काय झालं? अरे कुठे आलोय ते तर बघ. अरे आपण सार्थक स्कूल मध्ये आलो. अरे तुझी काय ओळख करून द्यायची? बरं बाबा मी तुझी ओळख करून देतो, तू माझी ओळख करून दे. तर मित्र, कारण आधीचं जगच असं आहे, आपण दुसऱ्याला बरं म्हणालो तरच लोक आपल्याला बरं म्हणतात. तर मित्रांनो, हाय परश्या आणि मी तुझं चांगलं नाव घेतो ना राजा, माझं पण चांगलं नाव घे ना. तर मित्रांनो, हाय परश्या आणि मी सलमान खान. खरं तर मी सांगायला विसरलो, याला सवय मध्ये मध्ये बोलायची. याच्यासाठी मी तुला आणतोय का? मी एका शेरनी सुरुवात करतो. तो शेर असा आहे, अरे मला बोलूतच दे. दूर से देखा तो हीरा चमक रहा था, दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास आके देखा तो. तुला याच्यासाठी मी घेऊन येतोय का इथं? तुझा शेर नाही ऐकणार, याचा शेर ऐकायचे का? बरं बाबा बोल. दूर से देखा तो शेर आ रहा था. पुढे अरे पुढे काय बोलशील का नाही? त्याच्यासाठी तू हुशार आहे. इथे खूप लाडक्या बहिणी सुद्धा आहेत आणि माझा महाराष्ट्रात उखाणा खूप फेमस आहे. मला भरपूर ठिकाणी एक ठिकाणी 2000चं बक्षीस भेटले. तू का मध्ये बोलतो? तो उखाणा मी ऐकवतो आणि जो मला रिपीट ऐकून त्याला मी इथे सुद्धा बक्षीस देईल. ठीक आहे? तुमच्यासाठी सुवर्ण संधी. तू गप ना, त्याला बोलू करते आधी. ठीक आहे? जो उखाणा रिपीट ऐकून त्याला मी बक्षीस देईल. तो उखाणा असा आहे, जिन जिन जिन्याचं बसलं ते मेन्याचं साडी तुझी अंगाचं लाल गुलाल वांगाचं लवंगा मोत्याच्या जायपाक सोन्याचं चांदीचे कुलूप सोन्याचे किल्ल्या किल्ल्याने उरल्या खोलत खोल्या सातकोल्या खोलत होती परत परत डाग वातावरण वर्णवतो तुपासा करून कृपासाका जोडा चंद्रभागेला पडला वेळा आत्याचं वालंचं माणसं परिकल्प तात्याचं खोपटा उरलं शिंकेला टाकलं शिंकट उठलं भडका उठलं परत झाली ओघळ गेला महादरी पंचायत 107. निश्चित ते सरांचं नाव घेते, सोडा माझी वाट. अरे तुला काय झालं? माझं जेव्हा पण डोकं दुखतं मी काय करतो माहिती का? मी मस्त माझ्या बायकोला फोन लावतो आणि तिच्याशी रोमॅन्टिक बोलतो. त्याच्यासाठी तुला मी घेऊन येतोय का? कोणाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. मला प्रश्न विचारायचे. विचारू का प्रश्न? विचारायच ना? हा विचारा. तुझं नाव काय? अरे पण तुझं नाव परश्या आहे ना? अरे तर त्यांना माहित नव्हतं म्हणून ते विचारतात. तू कुठे राहतो? अरे चंद्रावर लोक राहत नाही, जमिनीवर राहतात. अरे तुझं घर कुठे आहे? आणि स्टेशन कुठे आहे? आणि दोन्ही कुठे आहे? वा, याच्यासाठी बरं जाऊ दे, मला सांग तुला काय येतं? अरे म्हणजे तू काय करतो? अरे म्हणजे काही कलेची आवड? अरे म्हणजे तुला काय येतं ते विचारतात असं. मला सांग, दगड पाण्यात का बुडतो? दगड का पाण्यात का बुडतो?
का बुडतो रे? काय उत्तर देतोय? सांग, औरंगजेबाला किती बायका होत्या? अरे किती होते सांग ना. बाबा कटखट आहे. हा जास्त शाळा झालाय. काही कलाकार जर इथे आले त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या तर ते कशा देतील? ठीक आहे. काय परफॉर्मन्स केला पोरांनी. सगळ्यांना वाड्यावर घेऊन जाणार की काय टेन्शन घेऊ नका. अरे मुलांनो, माझी आई म्हणजे मोबाईल मध्ये जास्त घुसायचं नाही आणि चॉकलेट खायचं नाही आणि सांगतो म्हणजे एकाला ना आडीला धरून मारील का नाही ना. दादा कोणते? अभ्यास करायचं, मोठं ज्ञान व्हायचं आणि आपल्या आई बाबाचं नाव मोठं करायचं. समजलं का नाही? नमस्कार दोस्तों, रिश्ते में तो हम सबके दोस्त लगते हैं. अच्छा है. सबको नौकरी मिलेगी, कोई भूखा नहीं रहेगा, लेकिन उसके लिए सबको पढ़ाई करना पड़ेगा मेरे भाई. और ये मजदूर कहाँ से कदिया लुहाओ काशिल से सबको मारूंगा. और शंकर बिहारी को सबड़ा के साथ मजा लगा रहा है. जिंदगी का मजा तो खट्टे में. गुलशन, मेरी आवाज ही मेरी पहचान है. छिपकली के बच्चे कभी मगरमच्छ नहीं बनते. दीवार पे देखते ही मर जाते हैं, मिट जाते हैं. नहीं जिंदा दफनाया जाता है. किसी भी कलाकार की कब्र खोल के देखो, चालियों की गड़गड़ाहट में जिंदा पाया जाता है. आवाज वाढवा थोडा. माझे 200च्या वर पूर्ण महाराष्ट्रात शो झाले. टीव्ही शो सुद्धा झाले. तुम्ही युट्यूबवर द रमेश भंडारी शो किंवा इंस्टाग्रामवर रमेश भंडारी मिमिक्री, ज्या आवाजामुळे माझी एक वेगळी ओळख झाली. म्हणजे मी छाती लोक सांगतो की झपाटल्यानंतर तो आवाज फक्त मीच काढू शकतो. तो आवाज मी आता काढून वेगळी करतो. ठीक आहे, आवाज वाढवत आहे. इको देता गेला. जर इको दिला तर पूर्ण शाबूत सोडून आवाज वाढवा. कोणी घाबरतो ना. अरे बाबा या आवाजाला खूप लोक घाबरतात. ठीक आहे. हॅलो हॅलो. थँक्यू. जोरदार टाळ्या रमेश भंडारी सर, एका जोरदार टाळ्या.